तर देशामध्ये तिसऱ्यांदा मोदी सरकार येणार याचा आनंद आहे। तसंच दिंडोरीमध्ये लाखांच्या फरकाने निवडून येऊ असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी व्यक्त केलाय। त्यांच्याशी बातचीत केली आहे शुभम बोडके यांनी। 2 दिवसांवर लोकसभा निवडणुकीचे निकाल येऊन ठेपले आहेत। एक्झिट पोल देखील आले। त्यासोबतच देशामध्ये तिसऱ्यांदा मोदी सरकार येण्याची देखील शक्यता एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार आहेत। ताई, काय सांगाल, तिसऱ्यांदा मोदी सरकार येण्याचा जो आहे तो कौल आलाय? नक्कीच, जसं आम्ही आधी म्हणालो होतो की देशाचा विश्वास आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर आहे। हे आपणच नाही तर जगाने मान्य केले। कित्येक देशांनी त्यांना सर्वोच्च सन्मानाने पुरस्काराने सन्मानित केले आणि मला असं वाटतं की लोकसभा निवडणुकीच्या आधीच जनतेचा एक विश्वास होता आणि जनतेतनंच हा नारा आला, अबकी बार 400 पार, आणि त्याप्रमाणेच या परवाच्या रिझल्टमध्ये नक्कीच 400 पार होणार आणि परत एकदा आमच्या सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी परत एकदा या देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार। सगळ्या भारतीयांची अपेक्षा आहे की या भारताला पुढे घेऊन जाण्यासाठी एक सक्षम नेतृत्वाची गरज आहे, एका अशा लीडरशिपची गरज आहे की ज्यांनी विकसित भारताचा संकल्प घेतला आहे आणि जे कामं गेल्या 60 वर्षात झाली नाही ती कामांची सुरुवात, त्या कामांचा आवाका आणि एका डबल स्पीडने ह्या 10 वर्षात घेतलेली झालेली कामं, मला असं वाटतं की त्याच विकास कामांवर जनतेने परत एकदा विश्वास दाखवला। मात्र राज्यातली जी परिस्थिती आहे ती कुठेतरी वेगळी आहे। जी आहे ती जागांचा जर कौल बघितला कुठेतरी 50%चा कौल महाराष्ट्रात बघायला मिळतोय। काय सांगाल या संदर्भात? नाही, मी एकच म्हणते की मतदार राजा हा सुज्ञ आहे। जनता बोलत जरी नसली किंवा चर्चा काही वेगळी जरी असली तरी आम्हाला मात्र या विकास कामांवरच विश्वास आहे। देशाने बघितलंय, आपल्या राज्याने बघितलंय आणि मी म्हणेल की माझ्या जिल्ह्याने बघितले की करोनाच्या संकट काळामध्ये एक चांगल्या संवेदनेने सरकार पाठीशी उभं होतं। सामान्य जनता म्हणजे अगदी अंत्योदयचा जो आम्ही विचार करतो तर प्रत्येक गावागावात वॅक्सिन पोचलं पाहिजे। मला असं वाटतं ह्या बेसिक गोष्टींमध्ये सुद्धा भारत सरकारने केलेली कामगिरी लोकांना मान्य आहे, लोकांचा विश्वास आहे। आज डेव्हलप कंट्रीमध्ये जी सुविधा मिळाली नाही, त्यांना जे वॅक्सिन मिळालं नाही, इक्विपमेंट त्यांच्या वेळेवर मिळालं नाही, ते आमच्या भारतामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात मिळालं। मला असं वाटतं की महाराष्ट्रात सुद्धा खूप चांगला रिझल्ट येईल। आमचा विश्वास आहे, आमचा विश्वास या जनतेवर आहे आणि जनता हे सगळं बघून आहे की गेल्या 10 वर्षातलं कामकाज हे अतिशय चांगलं आहे आणि भारताला सुरक्षित ठेवण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय रणनीतीमध्ये भारताने केलेली कामगिरी हा माझा मतदार राजा विसरणार नाही। माझ्या देशाचा सन्मान, माझ्या संस्कृतीचा सन्मान, माझ्या देवाचा पण सन्मान, माझ्या श्रीरामाचा पण सन्मान, हे सुद्धा आम्ही सगळं ह्याच काळामध्ये बघितलं आहे। मला असं वाटतं की याच्यापेक्षा वेगळं सांगण्याची गरज नाही आहे। मतदार राजा जागरूक आहे आणि मी म्हणेल की महाराष्ट्रात सुद्धा खूप चांगला निकाल आहे। तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा देखील जो आहे तो कौल आलाय। आपण पिछाडीवर आहात असा देखील कौल सांगतोय। नेमकं काय एक्झिट पोल आपलं? नाही, मी एवढंच म्हणते की माझा मतदारसंघ जागरूक आहे। नक्कीच इथे प्रश्न जरी शेतीविषयक कांदा प्रश्न आणि प्रश्न आमच्या समोर होते पण ते देखील सोडवण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केले, ते जनतेसमोर आहे। पण मला असं वाटतं की परवा निकाल आहेच आणि माझा विश्वास आहे की माझी जनता या विकास कामांवर मोदीजींच्या नेतृत्वावर नक्कीच खुश आहे आणि आमचा चांगलाच जनतेचा आशीर्वाद आम्हाला मिळेल। विजयाची नेमकी किती खात्री आहे? पूर्ण खात्री आहे। बघा, जो काम करतो तो कधी घाबरत नसतो, त्याच्यामुळे आम्हाला कुठलीही भीती नाही, कारण आम्ही गेल्या 5 वर्षापासून आम्ही घरात बसलोच नाही। आम्ही करोनाच्या संकट काळात काम केलं आहे, मग दवाखान्यात फिरणं असेल, राशन मिळतंय की नाही, वॅक्सिन मिळतंय की नाही, सारखं सातत्याने जनतेत जाऊन जो काम करतो, मला नाही वाटत आम्हाला काही वेगळ्या विचारांची गरज आहे। किती लीडची अपेक्षा? जे काम करत नाही त्यांना मात्र विचार नक्की करावा लागेल, परंतु लीड किती काम केलंय, लीड नक्की चांगला असेल। लाखांच्या लीडची तर मला तर स्वतःलाच अपेक्षा आहे। नक्कीच ह्या होत्या भारती पवार, जी आहे ती त्यांनी विजयाची देखील खात्री जी आहे ती वर्तवली आहे आणि 2 दिवसावर जो निकाल येईल तो आमच्याच बाजूने येईल असा देखील विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे। कॅमेरामन मयूर बारगजेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।